तिकडे संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडदे गजाआड झालेला आहे। मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा भोंदू गडगे करायचा। दत्ताधाम सरकार नावानं गडगे हा दरबार चालवायचा। गुन्हा दाखल होताच गडगेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या संदर्भात मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। मनोज, हे प्रकरण सविस्तर सांगा आणि सध्याचे अपडेट्स। होय वर्षा, बघितलं तर हा भोंदू राजेंद्र गडगे महाराज आहे आणि तो दत्तधाम सरकार नावाने एक दरबार चालवतो, ज्यामध्ये रुग्ण जे आहेत ते उपचारासाठी त्याच्याकडे येतात आणि मंत्राने कॅन्सर सारखे आजार बरे करतो, इतर आजार बरे करतो, असा भोंदूगिरी तो करत होता। आणि त्या संदर्भानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पोलिसांना तक्रार दिलेली होती, पोलीस अधीक्षकांना देखील तक्रार दिली होती। मात्र गुन्हा दाखल झालेला नव्हता। मात्र TV9च्या पाठपुराव्याला यश मिळालेलं आणि आपल्याकडे हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर या भोंदू विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे, म्हणजे राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे या दोन आरोपींना अटक झालेली आहे। तर तिघांचा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेतला जात आहे। एकंदरीत जर बघितलं जातं राजेंद्र गडगेच्या भोवतीचा जो विळखा आहे तो वाढत चाललेला आहे आणि अनेक लोक समोर येऊन गुन्हा दाखल करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। निश्चितच या प्रकरणात आणखी काय खुलासे होतात बघावं लागेल। मनोज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।